मंडळी चोपडी गटात आहोत. जिल्हा परिषद निवडणुकीचा धुरळा उडलेला आहे. गावखेड्यातल्या लोकांच्या नेमक्या प्रतिक्रिया काय आहेत हे जाणून घेतोय. ग्राउंड रिपोर्ट आपण घेतोय. आपल्यासोबत एक आजोबा आहेत. नेमकं काय चाललंय त्यांच्याकडे जाणून घेऊया. त्यांच्या पक्षासंदर्भातल्या राजकारणासंदर्भातल्या भूमिका आहे आपण बघूया. नाना काय कुठल्या गावचं? करंडवाडी. बरं बरं बरं. कसं आहे वातावरण इथं? वातावरण बापूच आहे बघा आमच्या गावात तर पुरं गावावर वातावरण बापूचं आहे. बापूच आहे. बापूचं वातावरण कार्यकर्तेच तसं आहे. बरं आता काय लोक नाव ठेवू द्या काय करू द्या बरं बापूचं कार्य चांगलं आहे. चांगलं आहे. बरं एक नंबरचं आहे. माणूस गोरगरिबाला सहकारी शेतीच्या माणसाला कुठल्या अडचणी पाण्याच्या त्यानं कधी कमी पडू देत नाही. आमच्या तर आम्हाला तर कळते असं हे आहे. बापूच कार्य चांगलं आहे. बरं बरं बरं. आता ह्या गटात चोपडी गटात अगोदर शेकापचा उमेदवार निवडून आलता मागच्या वेळेस. आलता की काय कामं बिमं केली का? नाही त्यानं सुद्धा केली म्हणजे आम्ही त्याच्याकडं आम्ही सपोर्ट देतो त्याला. त्याच्यामुळं त्याला बर बापूच्या वतीनं आपण बापूजीच माणसं आम्ही. बर बर पण आमचं पुरं गाव सुमीवाडी हे आम्ही सपोर्ट दिला बर म्हणतात त्याला मी गावचा कार्यकर्ता होता ना. अच्छा अच्छा. त्यामुळं गावाला असल्यामुळे जरा मदत केली. पण लोक आता काही ठिकाणी म्हणतो ते परत फिरकलंच नाही कामच नाही, नाही. ते काय कामं केली म्हणजे 1 वर्षासाठी होतात परत त्याला पद्धती झाला. शेकापच्या पार्टीने काय केलं हा 1 वर्षी पहिलं घेत त्याला सभापती पद. नंतर ती सोनची बाई मॅडम आहे. अच्छा. त्यामुळे काय परत करता आला नाही त्याला. त्यानं कटू काय करायचं वर्षात काय करायचं होईल ते केलं. पण बापूर आता टीका पण करते लोक. बापू थापा मारतोय, बापू शब्द बदलतोय, असं काय 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 हे लोक म्हणू द्या. बापूची ती नीती नव्हतं थापा माराय नव्हतं. खरा माणूस खरा माणूस आहे. त्यानं आयुष्य काढला त्याच्यात. बर त्यानं आमदारचा पक्षी होता आमदार होता पहिला जुनी माणसं. बरं त्यानं किती वेळा पडल्यावर मागे साठला नाही. लय वेळा पडला पण चिकाटी सुरली नाही बरं का? चिकाटी नाही. हे मात्र माणूस- खरं आहे. त्याची जी माणसं आहे ती हो. एक वेळा मात्र गणपतराव आबासाहेबांना पाडला पडला की पाडला आणि दुसऱ्या वेळी नातूला पाडला. नातूला पडला. आमदारचं ते लोकांनी काय औंदा का लागला नाही, मेळ लागला नाही. त्यात काय झालं बदला पण झाले दीपक आबा ते हे असे आहे ती कार्यकर्ते एकमेकाचं हे राजकारण आहे. बापू नीती चांगली आहे. मी जर म्हणतोय बर बर नीतीला काय त्याच्यात बदल नाही. बर बर. बापू म्हणजे बापूच आहे. तुमच्या कडला इकडं जोरात कोळ्याला आजूबाजूला शेकापचं जोरात वातावरण आहे. इथं काय होत नाही का तसं काय? तसं म्हणजे हे तर नाही होत. कोळ्या सुद्धा काय बापू नसतो कसा आहे का? हे बर निम्मा बापू आहे की नसतो कसा बर 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 चौकड आहे बापू. बर नाही असा नाही कुठल्या गावात. बर. हा हा मग हे कुठं तर अर्थ होतच की हा 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 कुठलं तर बर. काय जाते रे कोण कशावर जाते कोण काय त्याचं बापून इमानदारीनं लोकांना संबंध ठेवले. समज चांगला आहे. विकास आहे. पैसा पण लय आणलाय बरं का म्हणजे निधीसाठी म्हणते ती का नाही, नाही. खरं आणला म्हणते ती पैसे असं तसं पैसा ही नीती बघा पैशावर नाही बघा हे. नो विकासासाठी पैसे आणलेत म्हणते तो. एकाचला पैसा वरण त्याला भरपूर. अहो इथं पाईपलाईन कुठं राखली नाही. हा रस्ता कुठला राखला नाही. पाईपलाईन म्हणजे डबरी पाईपलाईन प्रत्येक टिंबूची योजना राबवू द्या बर बर बापूच्या काळात. बर बर आणि अजून बी चालू आहे ती कामं सगळं बापूच्याच काळात द्यायची. जावा कुठं बी आता इथं डांबऱ्या जावं तर माझं पाईप दिसणार बापूजी. बर 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 ती पाईपलाईन फिरलेली कुठल्या टाळ्यात कोणी बरोबर उद्या पाणी नाही आपणार शेतकऱ्याला. कोणी हिरी भरून शेततळी करायची ती योजना सगळी राबवू द्या. बापून केली ती. केली ती. बापू इकडे येते का? हा ये ना का आज नंबर येते ती. बर कुणाचा कार्यक्रम असू द्या कुणाचं काय असू द्या बापूला नुसतं सांगू द्या. लग्न असू द्या कुणाचं एखादं माहीत असू द्या बापू येणार की. आता बाकीच्यांचं कसं आहे? बाकीच्यांबद्दल काय वाटतंय तुम्हाला? नाही त्यांच्याबद्दल आपणाला काय त्यांची करतो एवढी काय चालू या पिढीला काय बरोबर नाही. आता बाबासाहेब जरी असला शेकापचा त्याची कार्य नाही बरोबर. काय कशामुळं काय म्हणतो? अहो ते फिरकतच नाही इकडे तर कुठं आहे इकडे. पण ते मी म्हटलं तर मी विरोधक आहे ती त्याने वाटणार असं वाटणार. पण खरी परिस्थिती म्हणतात खरी परिस्थिती बापूजी जी ऍक्टिव्हिटी होती गेल्या 5 वर्षात ते आता व्हायला लागले. आता वरील होऊन गेलं की इलेक्शन गेलं. होय होय. कुठं काय अजून नाही.
नाही हा या वर्षभरात आलं नाही का आमदार इकडे नाही 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 इकडे येईल काय त्यांची लोक म्हणते ते फोन बिन उचलते काम नाही. करते तरुण आहे वेळ लागेल म्हणते तो समजून घ्यायला नाही. पाहिजे ते होणारच की वेळ लागू द्या परत हा त्याची करते ते सांग ते करणार किती करणार आहे ते संग. त्यांची माणसं ती बोलणार आम्ही बापूच कौतुक सांगणार ती सांगणार त्याची हे असं राहतच की हो चालणारच आहे हा चालणारच असं वर्षानुवर्ष चालणार आहे. हे पेडाने तुम्ही अगोदर पहिल्यापासून ह्याच्यात बापूकडे आहे का अगोदर काय दुसऱ्या ह्याच्यात? भाजपात फोटो होता काय बाहेर? आम्ही पहिलं आमचं वाडवडील जे होते का नाही बोळ्या खातात त्या बरं. टायमाला होती शेकापच होतं पहिलं शेकापच चालत होतं आमच्या सांगोल तालुक्यात म्हणजे आमदार गणपतराव बर तेच होता 40 वर्ष तुम्ही पक्षात शेकाप मध्ये होता म्हणा होता का मग सोडलं त्याचे मग? काय सोडा हे कार्यकर्ते ती का करा एक धरायचं चांगलं गावात एखादं हा पाळलेलं कुत्र वस्ती घराजवळ आलं का कोणाला येऊ देतं का गुरगुरतंय. एक कुत्र चांगलं बांडकुळ गडी का नाही हा जरा टग्या धरणार त्याचीच काम करणार बाकीच्याला दाबायचा चेपायचा उगा मग ती आहेच घे ना त्याच चालत होतं हा 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 ना गोरगरीबा चालतंय डाण्या मागाशिवाय चालत नाही. बर, बर, बर. हा ती नाही बरं का ह्या अशाच मग गोष्टी आता काय शेकापचं काय नाही का आता इथं कसं काय हाय गी नसतं कसं एक दोन असतील ते बी थोडीफार असते की असतेली हाय ती की हाय नाही तरी पण पहिल्यासारखं नाही जरा कमी आलंय कमी आलंय बापूजी आता हिथं आम्ही लीड आहे बापूला बापूला कुठल्या मधल्या ह्याला हा हे आमदार केलं या आता या चालू आमदार आमदार केलं विधानसभेला हा, हा हा, हा आम्ही लीड आहे किती नाही रे बर 400 मतांनी. 400 मीटरांना ह्या एवढे वाढीत वाडीत म्हणजे गाव सोडून गाव सोडून वाडीत नुसत्या लीडला आहे तुम्ही हा अच्छा अच्छा नाही, बरं, बरं. गाव आहे बरं असू बरं. दे बरं हा ग्रामपंचायत. बरं आता काय वाटतंय तुम्हाला जिल्हा परिषदेला कसं होईल काय आता बघूया की बसणार भाजप. हे जी भाजप नाही बापूजी तर भाजप इथे होत्या झाले की झाल्या का झाले की चेतन केदार उमेदवार दिले तिथं ती कुठल्याच नाही या भाजप भाजप म्हणजे तुमच्या युतीतनं दोघां बापू आणि भाजप मग मिळून ती येणार येणार त्याला मदत करणार म्हणा की तुम्ही हा आता बघा बर बापूचा माणूस आहे तर काय आपण कसं काय बापू सांगेल ते फायनल करणार? मग तर दुसरं कोण आता कोणाला विचारायचं बर 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 बापून इकडं दोघं एक झाली ती की शेकाप आणि आबा होय झाली ती की हा झाली ती की ती आबा झाल्या आता ह्याला झालं नाही बे. नगर परिषदेला मग बापू एकटाच होता हे सगळं बंद सगळं आडवं केलं केलं म्हणजे हे असं काय तरी तसा नेता बी लागतोय हे लागतोय लोक आज कसे लोकशाही हम्म. तुम्ही मी म्हणून काय करायचं लोकशाहीची कर्तव्यावर राहतंय बापू या कपाळाला माती लागू देत नाही म्हणली होती काय माणसं अहो काय नाही ते बघा या वर आहे की. वर बघतोय. कोणाला काय खरं लावायचं? काय खोटं काय ती कोणीकडे काय करायची त्याच्याकडे आहे आपल्याकडे काय आहे हो हा. ते बुद्धीत येणं त्याची नीती राहणं बर पण ती आला का नाही माती नव्हती तर निदान नगर ह्याच्यात तर आला नगरपालिकेत तर आला की बरोबर आणि आता बघायचं एटपीला कसं आहे हे दिघाना इथं गुलाल उधळतेत म्हणा की आता बघा की हे काय होतं हे बघूया की आता बर बर होईल माणसाची म्हणजे चलेंद्र फिरली ती हो बर आमदारकीला जरा पसदेवणी वाटते काय लोकांनी हम्म. अशा बी काय काय असते ते की हम्म. राजकारणात मी जाता म्हणा निर्भराला मी पोचलो का काय असं वाटतंय माणसाला बर ओके धन्यवाद हा धन्यवाद आपण सांगूला पॉलिटिक्स हे यूट्यूब चॅनल जर पहिल्यांदा पाहत असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि तालुक्यातील प्रत्येक बातम्या ताज्या घडामोडी काही क्षणात जाणून घ्या.